खालपर्यंत त्याचे तुम्ही शासन निर्णयच पाठवला नाही, अंमलबजावणी तातडीनं करा म्हणून, त्यामुळे त्याचा काही उपयोग झाला नाही। तीच परिस्थिती ही आता आहे। तुम्ही जरी अधिसूचना काढली, तुम्हाला वाटत असेल लोक खुश आहेत, त्याची अंमलबजावणी केली त्या अधिसूचनेची तरच लोक खुश आहेत। त्याच विषयावर आहे की तुम्हाला काय असं वाटत नाही की विश्वास का नाही मुख्यमंत्र्यांवर? त्यांनी शपथ घेतली, तुम्हाला स्वतःहून हातात ते अध्यादेश दिला आणि ते पुढच्या काळात आज नाही तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये या 8-10 दिवसामध्ये ही सगळी शासकीय प्रक्रिया पूर्ण करून तो कायदा करतील असं का वाटत नाही? आणि त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्याशी का सुसंवाद साधत नाही? मुख्यमंत्र्यांशी विश्वास मी आम्ही नाहीत का म्हणलोच नाहीत, मरूस तर आहेतच म्हणणार आहेत आम्ही। आजही ये, उद्या ये, परवाही राहील, पण विश्वास टिकवण्यासाठी त्या दिवशी दिलेल्या अधिसूचनेसाठी याबरोबर त्यांनी ते विषय घेणं क्रमप्राप्त होतं, त्यांची ती जबाबदारी होती, कारण गुलाल त्यांनी फेकलाय। म्हणून आज सकाळ सकाळ पुन्हा सांगतो की विश्वास संपादन करायचा असला तर जनता महत्त्वाची, जिथं जनताच नाही त्यांना देऊन शोकांचा विश्वास संपादन तुम्ही करायला लागला। जर समाजाची नाराजी तुम्हाला ओढून घ्यायची नसली, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावी लागणार, त्याशिवाय गत्यंतर नाही। जर आज सरकारनं हा विशेष कायदा करून मराठ्यांना आरक्षण दिलं, म्हणजे देणारच आहेत, आणि सोबतच सगळे सोयऱ्यांबाबत जी तुमची मागणी आहे त्या संदर्भात चर्चा करून येणाऱ्या एक कालबद्ध वेळेमध्ये जर सगळे सोयऱ्यांच्या कायद्यासंदर्भात निर्णय घेणार असतील असं सरकारनं सांगितलं तर तुमचं समाधान होईल का? कारण आणखी एक अधिवेशन फायनली 8-10 दिवसानंतर असणारच आहे। मग या ते अधिवेशन आहे, हे काय? हे बी अधिवेशनच आहे ना। असे किती प्रकरण दाखवतो तुम्हाला? अरे कारण काय? तुम्हाला आणखीन पुढच्या अधिवेशनापर्यंत थांबायला कारण काय? हरकती वाचायचे, किती हरकत दाखायच्या राज्यातल्या शेकडो तुम्हाला प्रकरण असे आहेत की ते प्रकरण न बघता दिले गेले, ज्याच्यात ट्रक ट्रक भरून पुरावे आले। सरकारने सांगा आम्हाला तुम्हाला पाहिजे असले उत्तर, तर आम्ही देतो पुरावे तुम्हाला। तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकरणात किती किती लाख आणि कोटी हरकती आलेल्या आहेत, तरी निर्णय झालेले आहेत, किती दाखवायचे? हे तर ज्वलंत आंदोलन, जिवंत आंदोलन आहे, आणखी नाही। 5.5 महिने झाले लढते, काय वाचिता काय बहाणा सांगावा आणि का नाही? मराठा समाज हा या राज्यातला बलाढ्य समाज आहे, प्रचंड मोठा आहे, तुम्हाला परवडणारी नाही आहे ही नाराजीची लाट, तुम्हाला परवडणारी नाही। ह्या लाटेत कोणाचं कुंकड तांगे सुद्धा दिसणार नाहीत, इतक्या लांब उडून जाते, समजून घ्या। ही काय धमकी नाही, इशारा फाशारा नाही, काय नाही। आणखीनही सावध करतो आम्ही मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना, अंमलबजावणी तुम्ही तातडीनं आज विषय सुरुवातीला तो घ्या, ही माझी तुम्हाला नम्रपूर्वक विनंती। नसता उद्या मात्र आंदोलनाची आम्ही घोषणा करणार आहे। तुम्ही म्हणताय सरकारला संपर्क केला की यांना कुठून संपर्क करता? ते गडबडीत असतात, मोठमोठे कामं असतात, बारकुले लोकांकडे देण द्यायला त्यांना टाईम नाही, खूप गडबडीत, कारण इमान वायाला जातं, आणखी गोष्टी वायाला जाते त्यांच्या, आमच्याकडे गोरगरिबाकडे वेळ दिला तर ते सगळं जाम झाल्यावर कळण यांना काय असतं। मागच्या वेळेस जे आरक्षण दिलं होतं ते टिकलं नाही, कारण त्याच्यासाठी जी प्रोसिजर असते ती केली नाही। यावेळेस त्यांचं असं म्हणणं आहे की मागासवर्ग आयोग नेमला, आम्ही सगळं मराठा समाज कसा मागास आहे याच्याबाबतची सगळी छाननी केली, चौकशी केली आणि रीतसर कायद्याप्रमाणे आम्ही सर्वे केला, आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये हे जे आता 10% आरक्षण बोललं जाते ते टिकू शकतं, आणि त्याच्यावरच म्हणून विश्वास ठेवावा। तुम्ही कायद्याच्या चौकटीवरून सगळा अभ्यास करून प्रक्रिया करून दिलं हे खरं, पण प्रथम सुरुवात नाही आहे ना। ही सुरुवात असल्यावर मग ते आशावाद असतो। हे मॅटर्स न्यायालयात आणि न्यायालयाने त्रुटी भरायच्या सांगितलेल्या, त्रुटी भरल्यात आता, पण रिव्ह्यू फेटाळलेला आहे। क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात देणार आहे का? लोक काय नुसते डोके घेऊन नाही हिंडत, शरीरावर सगळ्याला ज्ञान आहे, हो कशाने काय होणार आहे ते। जर ते जर नाही टिकलं आणि ओपन कोर्टात क्युरिटी पिटिशनची हिअरिंग होईल हे सुद्धा सांगायला सरकार तयार, मग टिकल, पण ते ओपन कोर्टात जाणारच नसेल, वाजला कार्यक्रम मराठ्यांचा पुन्हा। कायदा झाला तरी तो टिकणार नाही पुढे। कायदा ही प्रथम सुरुवात नाही आहे, म्हणजे नवीन सुरुवात एखाद्या मागणीची ते दिलंय, हे मागचाच भिजत घोंगड आहे, त्याला फक्त ठेगळं देणं चालू आहे सध्या। एखादी गोधडी फाडलेली बघितलेली तुम्ही कवा? त्याच्यातून झोपलं की टंगड बाहेर निघत, त्याला ठेगळं द्यावं लागतं, ठेगळं देणं चालू आहे। ही फ्रेश माल नाही विकत आणलेला, ते यांनी सांगितलं की हे सुरू करते शिवायला, मान्य न्यायालयाने सांगितलं हे शिवायला सुरू करते,
त्यापेक्षा इथं मराठ्यांच्या ओबीसीत नोंदी सापडल्या, करोडो मराठ्यांची मागणी ती आहे, सापडलेल्या आहेत म्हणल्यावर टेन्शन एक सरकारला. याला सरकार हसत खेळत देऊन टाकीन आणि सगळे समाज त्यांना डोक्यावर घेऊन कसं नाचन हे स्वप्न बघन. कसलं सरकार असू दे ते पण त्या नोंदी सापडल्यांदा देऊन टाका फटाफट. त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सूचना आली त्याची अंमलबजावणी करून घ्या, ही संधी आली चांगली असं म्हणू शकतं सरकार. एखादं समाज डोक्यावर घेऊन नाचन आपल्या. तुम्ही त्याचं ऐका तर ते एकट्याचं आम्हाला आमचं अमकं होईन आणि आमचं ती विरोधात गेल्यावर तमकं होईन, ती विरोधात गेल्यावर आमचं काय राहिलं, ती विरोधात गेल्यावर आमचं काय होईल. मग तुमच्या ह्या गप्पा चालतात. ती विरोधात येणार मराठा गेल्यावर मग काय खाली राहील, मग बुक कालवून हिट सगळ्या दुनियात. पाटील, समजा आपल्या मनासारखं नाही झालं, पुढचं आंदोलन आंतरवंतच होणार आहे का, उपोषणाचं आंदोलन असणार आहे का? नाही ते उद्या बघू ना. उद्या आता त्यांना बी पश्चातापाची व्याख्या करायची, त्यांना जाम पुन्हा बघायचा म्हणल्यावर आम्हाला वेगळा विचार करावा लागणार आहे. आता बघूयात ना, आता उद्या त्याला ठरवू. पण आज त्यांनी फक्त आधी सूचना घेऊन उद्या आंदोलन डिक्लेअर झालंच म्हणून समजायचं. राज्यात आंदोलनाची पुढची दिशा ठरवलीच आम्ही लगेच. ते तर देणं घेणं नाही ना दादा त्यांना. उपोषण आज त्यांना तेच देणं घेणं नाही. राज्यातला एक नागरिक उपोषण करून मरो, आत्महत्या करतायत लोक, ते काही हो. आमच्या शेकडो बांधवांची आत्महत्या झाल्यात, किती पोरं बर्बाद होत, लाखानं पोरं सुशिक्षित झाले तरी चालन, पण मी महाच तोरा गाजवणार. असे जर सत्ताधाऱ्यांची एक रग असन अंगात, मगरुरी असेल, तर शेवटी मराठा आहे. उतरायला सुद्धा वेळ नाही लागणार. तुम्ही बघा आता आंदोलन, आता आमचा नाविलाज, आता आमची भात टेकले जात. आज उपोषण सुटेल कशामुळं? काय संबंध आहे उपोषण सुटायचं? उपोषण सुटायचा संबंध काय? म्हणजे आंदोलन वेगळ्या पद्धतीने केलं नाही, आंदोलन नाही. आज सरकार निर्णय घेईल काहीतरी आणि त्यावर अंमलबजावणी केल्यावर अर मग तर लय लवकर. आमचं काय राहिलंय? आम्हाला अंमलबजावणी पाहिजे. हैदराबादचं गॅजेट घ्यायचंय, केसेस मागे घ्यायचं, तर राहिलंच काय? ते म्हणते ते चुटकीचं खेळी, म्हणजे आमच्या हुकूतून ठेवलंय बोलत